Let's go. हॅलो, हाय, नमस्कार. तर आज मी बनवते रताळ्याचे गुलाबजामुन आणि त्यासाठी बघा मी एका ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक 3 ते 4 चम्मच साखर घेते आहे आणि त्याचा आपण पाक बनवूया. आणि इथे बघा मी उकडलेले हे रताळे घेतलेले आहे. याचे वरची जी स्किन आहे ती काढून हे कोमट झालेले आता आणि याला एक चमच्याच्या साहाय्याने ना स्मॅश केलं आहे. आणि हे जे रताळे हे आपल्याला थोडे थंडेच घ्यायचे आहे, एकदम गरम घ्यायचे नाही आहेत किंवा कोमट पण घ्यायचे नाही आहे. हे कोमटच्या पण एकदम हे आहेत, सॉफ्ट झालेले आहेत छान. आणि आता मी याच्यात दुधाची पावडर ॲड करते आहे. ही दुधाची पावडर साधारणतः 3 ते 4 चम्मच आहे आणि याला चांगलं एकजीव करायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि एक छानसा असा सॉफ्ट हाताने त्याला मळून मस्त एक गोळा तयार करायचा आहे. तर बघा. तर जितका हा गोळा आपण हलक्या हाताने मळून घेऊ ना, तितके हे गुलाबजामुन जे आहे ते सॉफ्ट होतात आणि हे पीठ पण छान असं सॉफ्ट होतं. तर बघा, अजूनही मी याला थोडं थोडं मळते आहे. हे बघा, असा छानसा गोळा तयार झालेला आहे. तर याच्यात मी थोडंसं तूप घेते आहे. आता हे छान मळून झालं आहे बघा. मी थोडासा तुपाचा हात लावलेला आहे हाताला आणि तूप हाताला स्प्रेड करून मग आपण हे छोटे छोटे जे बॉल आहेत ते तयार करून घेऊ आणि मग लगेच फ्राय करूया. कढईमध्ये मी तेल पण टाकलेलं आहे तापवायला आणि हे बघा, आता आपण याला मस्त फ्राय करूया. आता तेल आपलं जे आहे ते गरम झालेलं आहे आणि मी याच्यात हे बॉल टाकते. छान खरपूस कमी मंद गॅसवरच याला फ्राय करायचं आहे. माझ्या तोंडातून असे शब्दही जायला लागले. तर चला, मध्ये मध्ये ना याला हलवायचं नाही आहे कारण हे सॉफ्ट असतात, ते फुटण्याची भीती असते. जेव्हा तुम्हाला वाटेल की याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तेव्हाच याला झाऱ्याच्या साहाय्याने हलवा, अदरवाईज याला हलवू नका. इथे बघा आपल्या पाक पण तयार होतो आहे. त्याचा जो पाक आहे ना, मी जास्त घट्ट करत नाही आहे. फक्त साखर विरघळू द्यायची आहे आणि विरघळल्यानंतर एक उकळी आणायची आहे, फक्त जस्ट एक उकळी. एक उकळी झाली की गॅस बंद करायचा आहे.
तर तेव्हा मी याला हलवते, अदरवाईज नाहीच. अजूनही याला होऊ द्यायचा आहे, कलर येतो तो कलर याला येऊ द्यायचा आहे. इथे बघा आपला जो पाक आहे तो रेडी झालेला आहे. आता मी याच्यात केशर टाकते आहे. एक 4 ते 5 धागे तुम्ही केशराचे टाकू शकता, हे ऑप्शनल आहे. आता हा पाक आपला रेडी आहे आणि मी गॅस बंद करते आहे. तोपर्यंत बघा आपले जे गुलाबजामुन आहे ते पण छान फ्राय झालेले. बघा हा असा कलर आणायचा आहे. तर बघा अजून 1 मिनिट मी याला होऊ दिले होते आणि बघा आता चांगला कलर आलेला आहे. आता आपण हा दुसरे जे आहे ते पण टाकून फ्राय करून घेऊ. आता बघा हे पण आपले फ्राय झालेले आहेत आणि आता आपण हे डायरेक्ट पाकामध्ये टाकूया. तर बघा पाकात आपण चांगले हे सॉफ्ट आहे तर हे लगेच नरम होतात, याला जास्त वेळ लागत नाही. तर बघा असे मस्त आपले झालेले आहे आणि किती सुंदर दिसत आहेत आणि खूप सॉफ्ट झाले ते. आवडल्यास नक्की ट्राय करा. चला तर मग बाय.